मला कळत नाहीये की तिने अशी काय जादू केली. ईशा तिच्या जवळ जात चालली हे खरं आहे. काल तिने तुझी आठवण काढली होती. ती म्हणाली की मला छोट्या मामाकडे जायचंय. काय? अरे म्हणून मला काल उचकी लागत होती, त्यामुळेच मला झोपेतून जाग आली. मला वाटलंच विक्रांत ईशाने माझी आठवण काढली असणार. पण मग तिने हट्ट का नाही केला? आणि तू तरी का नाही फोन केलास? मी फोन केला होता पण तुझा फोन बंद होता. हे हो, तो माझा मूर्खपणा. यु नो विक्रांत, सई मला म्हणत होती की मी ईशापर्यंत पोहोचलं पाहिजे. तिच्या मनात नक्की काय हे मी जाणून घेतलं पाहिजे. नुसतं ताईच्या शब्दांवर विश्वास ठेवून उपयोग नाहीये. म्हणजे तिने जर माझी आठवण काढली असेल, तिला जर आता माझ्याविषयी काही वाटत असेल, तर हीच वेळ आहे तिच्यापर्यंत पोहोचण्याची, तिला आपलंसं करण्याची. हो, सईचं म्हणणं बरोबर आहे. पण त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल यावर आपण विचार करायला हवा. मी जाऊ तिच्या शाळेत? शाळेत? त्यात काय एवढं? बेबी ईशा शाळेत जाते ना, तिला आणायला मॅडम शाळेत गेल्यात. तुम्हाला ओरडायला काय झालं? अगं नाही, तसं नाही. म्हणजे शाळा सुटायला अजून वेळ आहे ना, मग ती इतक्या लवकर का गेली? हा, ते पण बरोबर आहे. पण काय आहे ना, आमच्या मॅडम ना ज्या काही करतात ते सॉलिड डोकं लावून करतात. फालतू गोष्टी करत नसतात त्या. म्हणजेच नक्की काहीतरी कारण असणार नाही का ग? घे ग. थँक्यू. हा, घे घे. कारण असणार की नाही काहीतरी? काहीतरी कारण असणार. असणारच. आणि ते बकुळालाच माहित असणार. हा, अगदी जवळची आहे ना मोनिकाच्या. बकुळा, आम्हाला ना तुझं खूप कौतुक वाटतं अगं. कसं का तू मॅडमचं इतकं सगळं छान काम करतेस? ते पण बरोबर आहे. पण तरी पण मला माहित नाही मॅडम शाळेत का गेल्यात ते. अगं असं कसं होऊ शकेल? तुला माहित नाही असं कसं? बकुळाला काही माहित नाही असं कधी घडलंय का? नाहीतर काय. ठीक आहे, तुला जर कामाला नसेल सांगायचं तर ओके ओके, काही हरकत नाही. काय आहे ना ताई, सस्पेन्स फिल्मचा एंड आणि मॅडमच्या डोक्यातला प्लॅन कधी बी विचारायचा नाही. बरोबर आहे तुझं. मॅडम म्हणजे ना खरंच एक सस्पेन्स फिल्म आहे. तिचा शेवट कधी होतो तीच वाट पाहतो. काय बोला? मला काय ऐकू नाही आलं. नाही नाही, म्हणजे मोनिका लवकर का गेली शाळेत याची काळजी वाटते आम्हाला. हो ना गं, आणि ती जेवायला येणार होती ना, त्यासाठीच वाट पाहतो तिची. हा, तर ते काय मला माहित नाही. पण तुम्ही नका त्यांची काळजी करू. मॅडम स्वतःची काळजी स्वतःच घेतात. त्या बघून घेतील काय. बिस्किट द्या ना. तू अजिबात उशीर करू नकोस. लगेच तिच्या शाळेत जा. हा, आणि तू तिला एकटं भेटणं जास्त गरजेचं आहे. हो, ताई नसताना. नाहीतर कदाचित ती माझ्यापर्यंत येऊच देणार नाही तिला. आणि मुख्य म्हणजे मोनिका तिथे असेल तर ती तुझ्या खोटं बोलण्याचं भांडवल करेल. आणि ती ईशाला कधीच विसरू देणार नाही की तू खोटं बोललीस. ती सतत तिला आठवण करून देईल. कारण जोपर्यंत हे ईशाच्या डोक्यात आहे तोपर्यंत ती तुझ्यापासून दूर राहणार. आणि हाच मोनिकाचा डाव. मी जाते माझ्या पिल्लूच्या शाळेत. तिला नुसतं बघितलं ना तरी बरं वाटेल मला. ती कशी आहे हे कळावं बास. हो, आणि तुला पाहून तिलाही खूप आनंद होईल. आणि स्पेशली मोनिका तिथे नसेल तर जास्तच. सो तू लगेच जा आणि पोहोच तिथे. ओके, मी निघते. तिथे एकदा पोहोचल्यावर सगळे गैरसमज दूर होतील. बाय बाय. सावकाश. अरे आता बोलू ना. नाही म्हणजे तू आत्ता कोणाशी फोनवर वगैरे काही बोलत नाहीयेस?
आय एम सॉरी नानू मामा. मी चिडलो तुमच्यावर त्या दिवशी, पण कारणच तसं होतं. पण तरी माझं चुकलंच. आय एम सॉरी. अरे जाऊ दे रे. अरे लहानांना माफी करणं हे माझं कर्तव्यच आहे. जाऊ दे, तो विषय नको काढूस. मी मुद्दामूनच तुला भेटायला इथं आलोय. हा, बोला ना. अरे बोला काय, त्याआधी माझा घसा जरा शेकीन म्हणतोय. अरे काय कॉफी वगैरे काही सांगशील का नाही? हा, का मी सांगू? नाही, मला आवडतं ऑर्डर वगैरे द्यायला. हा, नाही, मी सांगतो. हा, माझ्या केबिन मध्ये 2 कॉफी पाठवा. ओके, बोला. हा. तर असं आहे की खरं म्हणजे मी मुद्दामून कोणाचा वेळ वाया घालवत नाही, पण फार महत्वाचं बोलायचंय म्हणून आलो. नाहीतर मी मुद्दामून क्लिनिक मध्ये येऊन तुला त्रास देईन का? हा, नाही, पण मी कुठे म्हणतो तुम्ही मला त्रास देताय? बोला ना तुम्ही. काय आहे, मोनिका बद्दल मला काही माहिती मिळालेली आहे. परवा सहज एकाशी बोलता बोलता विषय निघाला आणि त्यातून मला हा माहितीचा हिरा हाती लागला. काय? मला आत्ता मिळालेल्या माहितीच्या मुळाशी जर आपण गेलो ना, तर तुझ्या डिव्होर्स केसमध्ये त्याचा उपयोग होईल. आणि मोनिका किती खोटारडी आहे हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. कसं काय? हा, त्याचं असं आहे की मोनिका अतिशय बनेल बाई आहे. टा! मोठ्या मम्माने बलून आणलेत. इशू बाळा, मी काय दाखवते तुला? मोठी मम्मा. बोला. छोटी मम्मा कुठे? छोटी मम्मा. का ग बाळा? मला वाटलं की ती इथे आली आहे. हो का? पण छोटी मम्मा तर आलीच नाहीये. ऍक्च्युली ना, मला सुद्धा वाटलं होतं की छोटी मम्मा इशूला भेटायला येईल, पण ती आलीच नाही. नाही आली? नाही ना. तुला माहिती इशू, मला पण खूप राग येतो. मला पण खूप वाईट वाटतं. छोटी मम्मा आपल्याशी बोलत नाही, छोटी मम्मा आपल्याला भेटायला येत नाही. असं करतं का कोणी? नाही. आता छोटी मम्मा आपल्याला विसरले, त्याला आपण काय करणार बाळा? हो की नाही? हो. पण आता आमची इशू धुक्यांशी खेळणार आहे. कारण मोठ्या मम्माने तर केवढे फुगे आणलेत आणि त्याचा शेप कसा आहे बघ, हार्ट शेप. कारण मोठ्या मम्माचं इशूवर खूप प्रेम आहे. हो की नाही? आवडलं गिफ्ट? आवडलं. आता गिफ्ट साठी इशू काय देते बरं? अगं माझं बाळ, हे घे. छोटी मम्मा नाही बोलत ना आपल्याशी, हो. जाऊ दे, आपण पण नाही बोलायचं तिच्याशी. हम्म. मोठी मम्मा आहे ना, हो. मोठी मम्मा इशूचे खूप लाड करणार, खूप प्रेम करणार. तुला माहितीये का, मोठ्या मम्माने खूप मोठं सरप्राईज ठेवलंय इशूसाठी. सरप्राईज? हो, गोड गोड इशूसाठी. सरप्राईज बघायला जायचं? हो. कुठे? मग अरे तुला काय वाटलं? या नानू मामाचं नेटवर्किंग एकदम सॉलिड आहे. तेव्हा असेच ते मला बाजारात भेटले, मग त्यांना घेऊन गेलो सहज हॉटेलमध्ये चहा प्यायला. चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही दोघांनी एकमेकांची गावं सुद्धा एकमेकांना सांगितली. असेच ओळखीतून ओळखी निघाल्या, ओळखीतून ओळखी निघाल्या. मग त्यातून मला ही महत्वाची बातमी मिळाली. पण त्यांचं म्हणणं काय होतं? नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या पुतण्याच्या कपाटाच्या ड्रॉवर मध्ये मोनिकाचे फोटो सापडले. मग? अरे मला वाटलं होतं की तुला ह्या बातमीनं शॉक बसेल.
पण नाही अरे, अरे याचा अर्थ तुला कळतोय का? याचा अर्थ ती बाई असेल तिचं अफेअर, आणि आजकाल लग्नाआधी अफेअर असणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये. सो मोनिकासाठी तर ते काहीच विशेष नाहीये. त्यात शॉक बसण्यासारखं काय? आणि ह्याने काहीही सिद्ध होणार नाहीये. इतकी खोटारडी आहे, तिने खोटे DNA रिपोर्ट्स मिळवून दुसऱ्याचं मूल माझं आहे असं सिद्ध केलं. त्याच्या तुलनेत तिचं आधी अफेअर असणं ही काही विशेष गोष्ट नाहीये. काय रे, कशाला विचार करतोय? नाही, काही नाही. नाही विक्रांत, अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना. हा, तुझ्या वकिलांना विचार ना, ह्या माहितीचा काही त्यांना केसमध्ये उपयोग होईल का म्हणून. नाही, ते त्यांचं काम आहे. आणि समजा उपयोग नाही झाला तर राहिलं. हा, फार फार तर तुझे वकील काय म्हणतील की तुम्हाला माहिती आणून देणारा माणूस मूर्ख आहे. म्हणजे मी. ठीक आहे, मी आहे मूर्ख, हरकत नाही असं बोलायला. अरे पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय मग, करशील ना विचार? ठीक आहे, मी बोलेन वकिलांशी. हा, मग ठीक आहे. म्हणजे काय आहे, माझी खेप फुकट गेली असं व्हायला नको. हल्ली अरे झेपत नाही रे मला हे रिक्षानं जाणं येणं वगैरे. पण म्हटलं कमळेचं हाड मोडलं तरी चालेल, बेहत्तर आहे. पण ही गोष्ट मात्र तुझ्याशी बोलायलाच पाहिजे म्हणून आलो. अरे हो, आणखीन एक, त्या ईशाचा मोनिकाला हल्ली फारच पुळका आलाय रे. नाही, मी समजू शकतो, पण ती तिच्याशी खेळते, बागडते, नाचते. हे मला अजिबात आवडत नाही. ती संगत बरी नाही रे. कारण मुलांना या गोष्टी खूप आवडतात. हो पण मॅडम, एवढी खेळणी? अगं हे तर काहीच नाहीये. विक्रांतने मला जर अजून पैसे दिले ना तर मी अजून खेळणी घेऊन येईन. कारण ईशाचं प्रेम माझ्यावर वाढणार आहे ते फक्त याच गोष्टींमुळे. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात. बघ, आकर्षक. पण मॅडम, यातून मिळणार काय? यातनं आनंद, खूप आनंद. आणि आनंदाच्या पलीकडे जाऊन यातनं मला वेगळे रिझल्ट सुद्धा मिळणार. बघ, का तू असं करते? साधी गोष्ट शिरत नाही का तुझ्या डोक्यात? ही इन्व्हेस्टमेंट आहे माझी. आता प्लीज इन्व्हेस्टमेंट काही विचारू नकोस बघ, प्लीज. अहो तसं नाही मॅडम, कधी कधी ना तुम्ही काय बोलता ना मला काय बी समजत नाही बघा. मला तर ह्यो समजा खर्च वाटतोय. ऍक्च्युली ग, बरोबर बोललीस तू. हे सगळं जे आहे ना तुझ्या आकले पलीकडचं आहे. सोप्या भाषेत समजावून सांग. ऐक, समजा आज मी तुला 100 रुपये दिले. समजा, समज ना आत्ता पुरतं. हा, आज मी तुला 100 रुपये दिले, उद्या 200, परवा 300. तर आता चौथ्या दिवशी तू माझ्याकडनं किती रुपयांची अपेक्षा करशील? 400. बरोबर. नाही म्हणजे तू माझ्याकडनं 10,000 रुपयाची सुद्धा अपेक्षा करू शकते. पण हे गणिती उत्तर झालं. मुलांच्या मनातलं गणित काय आहे ते आता मला कळलंय. होय काय? मग मला बी सांगा ना. काय आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टींमधली गुंतवणूक वाढवली ना की आपोआप मुलांची आपल्यातली गुंतवणूक वाढते. इमोशनल गुंतवणूक. म्हणजे त्यांना आपण आवडायला लागतो, हवे हवेसे वाटतो.
कारण आपण त्यांचे सगळे हट्ट पुरवतो. त्यांना ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना आणून देतो. सिंपल. हा. ईशाला या सगळ्या गोष्टींची सवय लागली ना की मग सगळं खूप सोपं होणार आहे माझ्यासाठी. म्हणजे ही सगळी खेळणी, मजा, मस्ती करणं, या सगळ्या गोष्टींची सवय लागू दे. मग ती मला सोडून कुठेही जाणार नाही. पण मॅडम, तुम्हाला लहान मुलं जास्ती आवडत नाहीत ना? नाही म्हणजे आपली बेबी ईशा आहे ना, लई गोड आहे, समदेसनी आवडते. पण तू मला आवडो किंवा न आवडो, पण हे सगळं करणं मला भाग आहे. कारण ईशाला माझा लळा लागायलाच हवा. या सगळ्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे, पण तो फायदा हळूहळू होणार. पण मोठी मामा हळूहळू मोठी मामा थँक्यू. मोठी मामा हे ईशाच्या डोक्यातून आलेलं नाहीये, हे तिला शिकवलं गेलंय. खरी ईशा अशी नाहीये. ईशा कसं वागेल असं मला खरंच कळत नाही. कसं काय होतंय हे सगळं? मानसी, मी तुला सांगितलं ना, तिने तुझी आठवण काढली होती. तू का विसरतेस? मी फोनवर सांगितलं होतं ना तुला. मला वाईट वाटू नये म्हणून म्हणतोयस तू हे सगळं. मानसी, अगं तुला वाईट वाटू नये म्हणून मी काहीतरी बोलतोय असं म्हणायचंय का तुला? मग जेव्हा जेव्हा मी ताईशी बोलते तेव्हा तेव्हा ती मला असं का सांगते की ईशाला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, ती मजेत आहे? अगं कारण ईशाला रमवण्यासाठी मोनिका खेळणी, खाऊ या गोष्टींची मदत घेते. आणि मग ईशा त्यात रमणार ना. लहान मुलांना या गोष्टींबद्दल आकर्षण असतं, हे तुला माहिती आहे. मान्य आहे मला विक्रांत, पण मग संस्कारांपेक्षा हे असलं आमिष, प्रलोभन हे जास्त मोठं असतं का रे? आपण केलेलं प्रेम, माया हे सगळं खोटं ठरतं त्यापुढे? नाही मानसी, असं नसतं. पण लहान मुलांना यातला फरक कळत नाही. त्याला वेगळं करू शकत नाही. ते प्रेमालाही रिॲक्ट होतात आणि आमिषांना नाही. म्हणजे तू बघ ना, त्यांना एखादा रंगेबिरंगी फुगा दिला तर ते किती खुश होतात, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होतात आणि सगळ्या जगाला विसरून खेळायला लागतात. आणि मोनिकाला ईशावर प्रेम करता येत नाहीये, माया करता येत नाहीये, हे तिला माहितीये. म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत तिचे. आणि या सगळ्यात बिचारी माझी इशू फसत चालली आहे रे. हे बघ मानसी, तू घाबरू नकोस. मला माहितीये तुझं ईशावर खूप प्रेम आहे, ती तुझीच आहे. म्हणून तू जरा पॅनिक झालीस, नाहीतर हे सगळं तुला कळलं असतं. So तू गोंधळून जाऊ नकोस आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आता मोनिकाला चाइल्ड सायकोलॉजी कळायला लागली आणि त्याचाच वापर करतेय. पण अतिशय चुकीचा वापर करतेय ती, तोही माझ्या पिल्लूच्या बाबतीत. आणि ती हे रोज करणार. विक्रांत, हे लवकरात लवकर थांबायला हवं, नाहीतर रोज इशू माझ्यापासून थोडी थोडी लांब जाईल. नाही मानस, अमिष आणि संस्कार यांच्यामध्ये संस्कारच जिंकणार. विश्वास ठेव.